शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर सकाळी आपण 12वी फेडिंग केली होती, ती पूर्णतः अळ्यांनी खाल्लेली आहे. या पद्धतीने अळ्यांची क्वालिटी आहे. आता 12 फेडिंग आहे आपल्या पूर्ण झालेल्या आहे. आता जी संध्याकाळची फेडिंग राहील आपल्याला ती 13वी फेडिंग करायची आहे. सकाळी फेडिंग केलेला जो पाला होता तो एक 5 ते 10% आपल्या बेडवरती शिल्लक आहे. अळ्यांचा स्पीड पण थोडा स्लो झालेला आहे, जेणेकरून ज्यावेळेस अळ्यांचा स्पीड कमी होतो, ज्यावेळेस त्या शॅम्पल वगैरे टाकत असतात. आता शॅम्पलवर जवळपास अळ्या आपल्या लवकरच येतील, त्यासाठी त्यांचा स्पीड वगैरे कमी होत असतो. या पद्धतीने अळ्यांची कंडिशन आहे. आता साईज वगैरे प्रॉपरली झालेली आहे. अळ्या आपल्या लवकरच शॅम्पलवर येतील. या पद्धतीनं त्यांची साईज आहे. तर चला, आपल्याला 13वी फीडिंग कंप्लीट करायची आहे. खरं तर ज्यावेळेस चौथा मोल्ड पास होतो त्यावेळेस व्हिडिओ बनवायला एवढा प्रॉपर टाईम भेटत नाही. त्याच्यामुळं जे महत्त्वाचे पॉईंट वगैरे असतात ते मी व्हिडिओमध्ये कवर करून घेत असतो आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो, जेणेकरून प्रॉपरली सगळ्यांना माहिती भेटत जाईल. जे नवीन शेतकरी आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, कारण त्यांना पेसिंग कसं देणं, पाऊंडर कधी मारणं, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकत असतात. तर ऑल महाराष्ट्रामध्ये आपले जवळपास ग्रुपमध्ये ग्रुपमार्फत आपण त्यांना हे व्हिडिओ शेअर करत असतो. ज्याला माहितीची गरज असते ते प्रॉपरली हे व्हिडिओ बघून ती बॅच सक्सेस करत असतात. तर या पद्धतीनं आपले 10 कप्पे झालेले आहे. 40 फुटाचे 300ची बॅच आहे. आता शेवटच्या टप्प्यावर आहे. आता ही आपली लास्ट 13वी फीडिंग होईल आणि शॅम्पल कदाचित 100% सकाळपर्यंत पडू शकतो. तर बघू आपण 13वी फीडिंग केल्यानंतर शॅम्पल वगैरे कधी येतो. तर जवळपास शेतातला सर्व पाला आपला संपत आलेला आहे आणि बॅचचं पण एंडिंग सुरू आहे. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 300ची बॅच ही आपली कंप्लीट होईल. या पद्धतीनं आपला हा शेवटचा टप्पा आहे. हा आजचा फेडिंगचा होईल आणि जी पुढला जो पाला दिसतोय तुम्हाला, याच्यावरती आपल्याला पुढली बॅच घ्यायची आहे. आता ही गेल्यानंतर या पद्धतीने आपली 13वी फेडिंग ही पूर्ण झाली. फुल फेडिंग केलेली आहे. अळ्यांची साईज पण प्रॉपरली सगळी झालेली आहे. या 13वी फेडिंगमध्ये सकाळपर्यंत शक्यतो आपल्याला शॅम्पल दिसायलाच पाहिजे 100%. तर चला, धन्यवाद.